तर दोन मराठ्यांच्या भांडणामध्ये परभणीची घटना घडली। परभणीच्या घटनेवर प्रकाश आंबेडकरांचं हे मोठं वक्तव्य आहे। इतकंच नाही तर वेळ आल्यावर मी सविस्तर सांगेन असं सुद्धा आंबेडकर म्हणतात। कोठडीमध्ये झालेला मृत्यू मारहाणीमुळे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच केलंय। मी एवढे ठाम स्टेटमेंट करू शकतो की दोन मराठ्यांच्या भांडणामध्ये हा सगळा बळी आहे। कोणते दोन मराठी? थांब, ते योग्य वेळेस नाव सांगितलं। मराठा समाजाचा इथे कुठेही संबंध नव्हता। त्या दिवशी मराठा समाजाचं कोणत्याही प्रकारचं आंदोलन नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये पर्टिक्युलरली आपल्या ट्विटमध्ये आणि वेळोवेळी मराठा समाजाचा उल्लेख करणं हे अयोग्य आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांनी दोन जमातीमध्ये, दोन जातीमध्ये दरी निर्माण करून कोणती अशी एक व्यवस्था वेगळी तयार होईल अशा प्रकारचं वक्तव्य करू नये। घटना ही निषेधार्ह आहे। त्याच दोषी असलेल्यांना निश्चित शासन झालं पाहिजे, कठोरात कठोर झालं पाहिजे, परंतु त्यावरून मराठा समाजाला दोष देणं योग्य ठरणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।